हॅलो, दरवर्षी नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर आम्ही कुठेतरी देवदर्शनाला आणि फिरायला नक्की जातो. तर यावेळेस आम्ही ठरवलं होतं की नाशिकला जायचं. मग काय सगळं प्लॅनिंग केलं, एक दिवस ठरवला, सगळे बुकिंग्स केले आणि आम्ही निघालो थेट नाशिकला जायला. सकाळी 5 वाजता आम्ही घरून निघालो आणि सगळ्यात आधी ट्रेनने आलो ठाणे स्टेशनला. कारण ठाण्यावरून आमची सकाळी 6ची तपोवन एक्सप्रेस होती नाशिकला जाणारी. तर ट्रेनमध्ये विंडो सीट मिळाल्याने तर काही मजाच वेगळी होती. मस्तपैकी दाट धुक्यातून आणि कडाक्याच्या थंडीतून प्रवास करत आम्ही येऊन पोचलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. त्यानंतर आम्ही बाहेर येऊन सगळ्यात आधी सकाळचा गरमागरम चहा पियालो आणि त्यानंतर आम्ही नाशिक बस स्थानकातून 245 A नंबरची त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडली आणि गुरुपीठपर्यंतचं तिकीट काढलं. साधारण 1 ते 1.5 तासात आम्ही येऊन पोचलो गुरुपीठला. आणि सगळ्यात आधी आम्ही आतमध्ये गेलो, छान स्वामींचं दर्शन घेतलं, नामस्मरण केलं, प्रार्थना केली आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरचा संपूर्ण परिसर फिरलो. खूपच मन प्रसन्न झालं इथे येऊन आणि खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा नक्की या इथे एकदा व्हिजिट करायला. त्यानंतर आम्ही तिथल्याच प्रसादालयामध्ये छान दुपारचं जेवण केलं. त्यानंतर आम्ही तिकडनं चालत चालत 5-10 मिनिटात आलो. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचं भक्त निवास त्र्यंबकेश्वरला आहे तिथे आणि तिथे आम्ही रूम घेतला. त्यानंतर आम्ही संध्याकाळी परत बाहेर पडलो आणि सगळ्यात आधी येऊन पहिला चहा आणि कॉफी घेतली. त्यानंतर आम्ही सगळीकडे तिथेच फिरत होतो संध्याकाळचा वेळ आणि त्या भक्तनिवासच्या आतमध्ये सुद्धा एक छान असं गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर रात्री आम्ही तिथेच रात्रीचं पण जेवण तिथल्याच प्रसादालयामध्ये जेवलो. छान डाळ भात भाजी चपाती आणि शिरा असं जेवण आम्ही जेवलो आणि रात्री आम्ही लवकर एकदाचं झोपून घेतलं आणि सकाळी आम्ही 4:30-5 वाजता उठलो आणि खरंच इतकी जास्त थंडी होती, खूप भरपूर सारी थंडी होती आणि आम्ही लवकर उठून सगळी तयारी वगैरे केली, रेडी झालो आणि तिकडनं पण आम्ही 10-15 मिनिटात चालत आलो त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. आणि इथे आम्ही साधारण 6:30 वाजता लाईनला सुरुवात केलेली आणि 7:30 वाजता आम्ही आतमध्ये पोहोचलो आणि आमचं दर्शन पूर्ण झालं. तर इथे सुद्धा येऊन खूपच छान वाटलं. सकाळी आल्यामुळे 1 तासात दर्शन झालं, जास्त वेळ नाही लागला आणि खूप इथे येऊन सुद्धा मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही चालत थोडं पुढे आलो तीर्थराज कुशावर्तला. इथे सुद्धा येऊन आम्ही सगळीकडे फिरलो आणि मग त्यानंतर आम्ही रिटर्न आलो, रूममधून चेकआउट केलं आणि तीच बस पकडून डायरेक्ट आलो पंचवटीला नाशिकच्या आणि तिथे येऊन आम्ही छान अशी मिसळपाव आणि कटवडा खाल्ला आणि मग मस्तपैकी रामकुंड, गोदावरी घाट असा तो पंचवटीचा जो परिसर आहे तिथे आम्ही सगळीकडे फिरलो, थोडीफार खरेदीसुद्धा केली. आजपर्यंत हे सगळं टी व्हीवरती बघितलं होतं, हे दुतोंड्या मारुती वगैरे नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा खूप बातम्या बघितल्या, पण इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. तर 12-1 वाजेपर्यंत आमचं सगळं फिरून झालं. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला आलो, पण आमची ट्रेन संध्याकाळी 6ची असल्यामुळे आम्हाला 5 ते 6 तास तिथे वेट करावं लागलं. त्यानंतर फायनली आली आमची संध्याकाळी ट्रेन तपोवन एक्सप्रेस आणि आम्ही निघालो रिटर्न मुंबईला यायला. तर अशी होती आमची ट्रिप आणि याचे डिटेल व्हिडिओ यूट्यूबला मी ऑलरेडी व्लॉग शेअर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.